संगमनेर तालुक्यातील कोठे बुद्रुक या गावात रमेश खंडू वाकळे या प्रगतशील शेतकऱ्याने आपल्या 1 एकर शेतात नंदिता या वाणाचे मिरचीची लागवड केली आहे। हे मिरचीचे पीक आता 20 दिवसाचे झाले असून अतिशय जोमदार आहे। रमेश वाकळे हे दरवर्षी वेगवेगळी पिके घेऊन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात। या वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे आणि जास्त उष्णता असल्यामुळे वाकळे यांनी ड्रिप करून त्यावर मल्चिंग करून मिरचीची लागवड केली आहे। उष्णता जास्त असल्याने त्यांनी संपूर्ण शेतात बांबू उभे करून त्याला तारेने बांधले आणि त्यावर संपूर्ण क्रॉप कव्हर अंथरून मिरचीला सावली केली आहे। यामुळे आकसा फुलगळ यांना मिरची बळी पडणार नाही। शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती करावी असे वाकळे यांनी यावेळी सांगितले। माझं नाव रमेश खंडू वाकळे, मी कोठे बुद्रुक येथील शेतकरी। हे क्रॉप कव्हर टाकण्याचा उद्देश असा का मिरचीचं पीक अतिशय सेन्सिटिव्ह, उष्णतेला ते तेव्हाच बळी पडतं, वाढ होत नाही, त्याची फुलगळ होती, ग्रोथ नाही राहत, आकसल्या जाते जास्त। तर हे टाकल्यामुळं उन्हापासून तर संरक्षण होतं आणि त्याची ग्रोथ, त्याचे फुटवे बिटवे जास्त राहतील, फुलकळी गळणार नाही आणि उत्पादन चांगलं निघेल, हा उद्देश आहे। थोडासा हा आमच्या भागात हा पहिलाच प्रयोग केलेला आहे मी। क्रॉप कव्हर टाकत होते पण ते थोडंसं खाली टाकत होते जास्त, हा जास्त उंचीवर टाकल्यामुळे याच्यातून हवाई बी पास होईल, वादळात ते उडणार नाही। आणि थोडंसं केलाय प्रयोग, पाहू आता काय त्याचे, स्वतः पहिल्यांदाच केला असा प्रयोग, फायदे तोटे किती होतात ते कळन नंतर। या मिरची पिकाची माहिती घेण्यासाठी परिसरातून अनेक शेतकरी वाकळे यांच्या शेतीला भेट देतात। प्रतिनिधी नवनाथ गाडेकर, माय न्यूज, संगमनेर।